चाललो आहे मुळशिराळ. केला चालू. हाय, गुड आफ्टरनून. परत बऱ्याच दिवसांनी आम्ही परत चाललो आहे एका छोट्या अशा ट्रिपला. 4-5 दिवसाची टूर आहे. आई बाबाने घेऊन चाललो आहे. बाबा बरेच दिवस बाहेर नाही पडले, कंटाळले होते घरी. तर आम्ही प्लॅन करतोय हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचा. पहिला आम्ही जाणार आहे एका छोट्या इथं 100 किलोमीटर अंतरावर रोहामध्ये. तिथं स्टे आहे. तिकडनं पुढचा स्टे आहे तो नंतर सांगेल तुम्हाला. नको करू मग गाड्या. आलो तर रात्री वॉकिंग किंवा गाडी आलो तर काय होईल? घाबरेल म्हणजे हवा छाय. ती म्हणाल नको बाबा जाऊ घरी येऊ. इथं आता हे क्रिकेटचं पिच खेळण्यासाठी करतायत. ही एक रूम आहे इथं. हेच यांचं डायनिंग एरिया आहे. प्लॅन्टेशन त्यांनी खूप लावलं मस्त. सगळे आता गप्पा मारत बसलोय आम्ही. पुढे अशाच रूम आहेत. सगळ्यांनी रूमला नक्षत्रांची नावं दिलेली आहेत. लेट्स सी, एन्जॉय. ए काय करतेस? राहायचं. फोन कर ना सायली. मी फोन केला बा. कसं वाटतं आहे? शांत. तर बाबांची ओपिनियन घेऊया. काय वाटतंय? कसं वाटतंय? इकडे बघून बोला. हां कसं वाटतंय बाबा? कसं वाटतंय? भारी वाटतंय. मस्त वाटतं. एकदम शांत वाटतं. असं वाटतं इथे जाऊच नाही. कोकण माझं कुठे नाही. जा माझे वेटू दापोली. नाईट शूट. आम्ही आत्ता मस्तपैकी जस्ट स्विमिंग पूलवर एन्जॉय केलं. स्विमिंग पूलला एन्जॉय करून हा नाईट व्ह्यू बघा तुम्ही. आता एन्जॉय करून आम्ही चाललो आहे आमच्या रूमवर. थंडी भरली आहे पिल्लूला. एवढी खेळली आहे ती. चला, हे आमचं मस्त कोकण फिलच झाला एकदम. फ्री शू बघ. इकडे बघ ना प्रिशा. इकडे बघ. गुड मॉर्निंग. आज आहे शुभ सकाळ. आज तारीख किती? आज 4 तारीख आहे. आम्ही आता इथं रोह्याला आलो आहे. रोह्याला नक्षत्र रिसॉर्टमध्ये. इथनं आता आम्ही आज मार्गस्थ होणार दापोली लाडघरला. सुंदर जागा आहे. बाबांसाठी आज आम्ही फिरायला आलो आहे बाहेर. आता सगळ्याचं तुमचं मस्त फ्रेश आवरून झाले. निसर्गात मस्त वाटतं. कसं वाटतंय बाबा? कसं वाटतंय? बोला की कसं वाटतंय? बोला. शूटिंग करतोय. बोला याच्यामध्ये काय वाटतंय? कसं आहे? आवडलं का जेवण? जेवण कसं होतं? चांगलं होतं. दुसरा चहा माझ्या बाबड्याला घ्या. बाबड्या चहा घ्या. बिस्किट पाहिजे का? बिस्किट गुड्डे आहे. मोनॅको आहे. तुम्हाला कोणता हवं आहे? गुड्डे. मोनॅको गिट्टी. विश महेश. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही आज चहाला चीअर्स करतो. ही आमची रूम आहे. ही बाबांची रूम आहे. सगळ्या रूमला नक्षत्र रिसॉर्ट असल्यामुळे सगळ्या रूमला नक्षत्राची नाव दिली. बाबांचं नाव आहे रूमचं पूर्वा. आमच्या रूमचं नाव आहे पुष्य. इथं मघा, उत्तरा, रोहिणी, अश्विनी. माझी माय आली बाहेर. बघा सकाळपासून कसे कष्ट करते माझी आई.
नाही सोडून घे. असा सगळा परिसर आहे. पुढची जागा पण त्यांची अजून डेव्हलप व्हायची. त्यांची नवीनच रिसॉर्ट ओपन केलं. हळूहळू डेव्हलपमेंट ही चालू असते. डेव्हलपमेंट अशी एका झटक्यात होत नाही. त्याला कष्टही लागतात आणि खूप चिकाटी लागते. हा रोड आहे आपला मेन रोडवर निघून येतो. इकडनं आता जवळच मेन हायवेला रस्ता आहे दापोली मागे, तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि इथे छोट्या त्यानंतर त्याला फोटोचे स्पॉट केले. इथे यांनी थोडंसं ब्रिज केला. हा कमळचा स्पॉट केला, तो ब्रिज केला. आणि समोर अजून एक छोटासा ब्रिज, तिथं फोटो सेशन छान होऊ शकतं. हे रात्री तुम्हाला काल दाखवलं ते लायटिंग जे आहे ते ह्या झाडावरती लायटिंग सोडलं होतं. भारी वाटतं. हे अंजिराचं झाड आहे. अंजीर आहे, इथे पेरू आहे, आंबा, काजू, सुपाऱ्या, फणस अशी सगळी झाडं आहेत इथं. हे डॉर्मेंटरी रूम आहे त्यांची. आमचा स्विमिंग पूल. इथं जी मजा केली आहे ना मी आणि प्रिशानी, अफलातून. म्युझिक सिस्टीम सगळं काही आहे यांच्याकडे. जमीन अक्सर आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टला आम्ही त्यांना सांगितलं आहे उपमा करा, अजून ब्रेड बटर करा. पेशाला ब्रेड बटर आवडतं, आम्हाला उपमा आवडतो. अजून एक दोन गोष्टी ते म्हणले, पण म्हणलं नको, एवढं आम्हाला जाणार नाही. पेशा आता कुठे येणार ब्रेकफास्टला? तिकडनं. व्हेरी गुड. चल निकाल. शुभ सकाळ. चाललोय आम्ही आता लाडघर. रोह्यावरून निघालोय. बघा कसा घनदाट जंगलामधून रस्ता निघत आहे. रात्री या रस्त्यावर तर आमचं अक्षरशः अवघड म्हणजे अवस्था होती. कसं करायचं जायचं, घाबरले होते तरी, पण सुंदर रस्ता आहे. सीट बेल्ट लावला नाही मग टुक 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 वाजतंय. जेवण कसं आहे? सोलकढी अजून एक पाहिजे. तुमचा संतोष झाला. सांगतो.
हां बरोबर आम्ही 1 वाजता पियर्स बीच रिसॉर्टला पोचलो. थोडं फ्रेश झालो, गाडी पार्किंग केली. ते जी समोर दिसते बीचला म्हणते आमची कॉटेज आहेत, समोर बीच आहे. भूक लागली आहे सगळ्यांना म्हणून पहिले आम्ही जेवायला बसलो आहे. प्रिशा, प्राजक्ता जेवायला बसा आता. हे आम्ही ऑर्डर दिली होती जेवायची. चलो लेट्स गो. हॅलो, आलो आहे शेवटी आम्ही लाडघरला पियर्स बीच रिसॉर्टमध्ये. बघा कसा मस्त समुद्र आहे. मस्त वाटतं. आता जरा ऊन आहे म्हणून आम्ही याचं झोपणार आहे आता आणि 4 वाजता उठून बीचवर खेळायला जाणार आहे. इथे खेळणारच आहे. शाळेने इंग्लिश आणि मराठी निबंधाला सांगितलं रोज. सिरियसली करते बाबा. गुड, व्हेरी गुड प्रिशा. आमची रूम आणि रूमच्या समोर ही आमची गाडी, आमची ब्युटी आणि समुद्र. आणि प्रिशा सूर्य किल्ला करते.
काय कुठला किल्ला? अरे पाणी कसं काय आलं? समुद्रातला किल्ला का? बघू इकडं. Good morning. Cheers. Morning tea. Wait tea. Cheers. आता ही टॅगलाईन काय माझ्या बायकोनी प्राजक्तांनी काय टॅगलाईन म्हणजे सांगता येईल. हा एक नवीन खेळ बघितला मी, ऑक्टोपस आणि हा भारी वाटते पण. तेरी अब दुआएं मेरी, कितना अनोखा बंधन है ये, तेरी मेरी जान जो एक हुई, लौटूंगा यहाँ तेरे पास मैं, वादा है मेरा मर भी जाऊं कहीं, जो तू मेरा हमदर्द है, जो तू मेरा हमदर्द है। तेरी धड़कनों से है जिंदगी मेरी, ख्वाहिशें तेरी अब दुआएं मेरी, कितना अनोखा बंधन है ये, तेरी मेरी जान जो एक हुई, लौटूंगा यहाँ तेरे पास मैं, वादा है मेरा मर भी जाऊं कहीं, जो तू मेरा हमदर्द है।
केलं आता आम्ही चाललोय अंजरले कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला. आज योग बघा कसा आहे, अंगारकी विनायकी आली आहे. फार मस्त दिवस आला आहे. आता आम्ही कड्यावरच्या गणपती दर्शन घेऊन तिथे अजून एक परशुरामाचं एक स्थान आहे बुरुंडी रोडला, तेही आम्ही बघणार आहोत. हॅलो 8 मिनिट सरळ ना, सरळ ना. फायनली आम्ही इथं पोहोचलो आहे कड्यावरचा गणपती अंजरले. प्रशस्त पार्किंग आहे. बाबांना थोडा चालायचा प्रॉब्लेम असताना म्हटलं गाडीत बसा, आम्ही येतो जाऊन. हो मिळेल सगळं, कोकण मेवा सगळा इथं मिळतोय. आम्ही चाललोय अंजराला, गणपती जसा गोवालाय, इथे सर्व सोय आहे. कुंड आहे. हो ना. गणपतीचे पाऊल जाण्याचा मार्ग 2 मिनिटाच्या अंतरावर. गणपतीचे पाऊल. भाग्य आज अंगारकी विनायकी आहे, अंगारकी योग आला आहे आणि गणपतीचे पाऊल. या वर्षीच्या मार्चमध्ये त्याची आई आता किती खात्री करून घे. सर्वांना अंजरल्याचा कड्यावरचा गणपती बघून आम्ही आता जेवायला आलोय या हॉटेलमध्ये. हे आहे विट्स, कर्दे अंजरले रोडला आहे हॉटेल. चांगलं आहे हॉटेल. चला आता जेवण कसं आहे बघू, तुम्हाला त्याचा मी आढावा देतो. विट्स पोर्च एरिया आहे, डायनिंग एरिया आहे, डायनिंग नाही रिसेप्शन आणि डायनिंग. राहो अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. राहो अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. आह तो जिथे भास हो तुझा, श्वास ही आता तुझ्यात गुंतला. राहो अशीच तुझी माझी
समुद्रावर आलो आहे सगळे आम्ही खेळायला, एन्जॉय करायला. म्हणजे पोरगी तिकडे त्या मैत्रिणी जमला, त्या मैत्रिणीबरोबर ती धमाल करते, मस्ती करते. प्राजक्ताही आली आहे मस्ती करायला. ये पाण्यात प्राजक्ता, पाण्यात खेळ डुबणारच ना? अरे पाण्यात नाही खेळणार समुद्राच्या, काय उपयोग आहे. त्रिशा एन्जॉय, उडी मार. अशी उडी कोण मारतं? मोरा आंब्याच्या बागात नाचले मोरा पाहत बघत राहा. इकडे कुणीतरी मोबाईल द्या फक्त. हा ठीक आहे, मोबाईल आहे. मोबाईल लाईट सोडायचा वर बलून झालेला आहे. नाही नाही थांबा थांबा दादा, तिकडून पकडा. तुम्हाला गरम लागत नसेल नाही, मोबाईल सोडून द्या. हे घे प्रश्न मोबाईल. हा झाला, फुगला फुगला. चला सोडा 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 हळू हळू सोडा, चला सोडायचा. सोडा 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 सोडू सोडा. जाणार जाणार जाणार. अरे ग्रेट, मस्त आलं. ग्रेट सक्सेस, भारी रे. मस्त. गरम हवे ना, हा गरम हवे हलकं होतं ते. भारी वाटतं ते. बोललं तर ते महाराष्ट्रापासून करतात गिराईक व्हायला शूटिंग चालू. दोघी घेतात चार केले. नाही नाही शूटिंग शेवटी आमची विनायकी आमची कॉफीवर सोडतोय आम्ही. आज नाही मिळेना, याच्यात एक निर्णय करा की कोणत्याही ट्रिपला उपवास नसावा. नाही, मग त्या दिवशीच तारीख आहे. पण दिवाळीची सुट्टीत म्हणलं तर असं होतं. कधीतरी संकष्टी पण येते, तेव्हा रात्रीचं जेवण करतात. आज काय तारीख आहे? 6 नोव्हेंबर. आज आमच्या या रिसॉर्टमधला शेवटचा लास्ट डे.
इकडनं आम्ही चाललो आहे आता पुढे पुण्याला मार्गस्थ होणार आम्ही. बघा आमचे फोटो पिअर्स रिसॉर्ट. तुम्ही पण या नक्की या रिसॉर्टला निवांत क्षण घालवायला. त्यांना आम्ही पुढे चाललो आहे. समुद्र बघून आम्ही आता सकाळी ब्रेकफास्ट करणार आणि ब्रेकफास्ट करून पुणे. आईबाबांचं आवरत आहे. पिल्लूही उठली नाही अजून. चला वे टू पुणे. चलो गुड मॉर्निंग ऑल. चाललो घरी. बाय बाय समुद्र, बाय बाय लाडघर, बाय बाय अंजरले, दापोली, कोकण. परत भेटू लवकर. आमचं रिसॉर्ट. बाय बाय रिसॉर्ट्स. अंजरला बुरुंडी रोड आहे. इथं परशुराम बुरुंडी रोडला परशुरामांचा पुतळा पृथ्वी केलेली आहे आणि पृथ्वीवर परशुरामांचा मोठा स्टॅच्यू केलेला आहे. सुंदर ठिकाणी. इथून पूर्ण विहंगम दृश्य दिसतं पूर्ण दापोली अंजरल्याचं. विहंगम दृश्य. हा डोम असा आहे इथे. ह्याच्या आतमध्ये इको ओंकार जर एकदम हळू आवाजात म्हणाला की पूर्ण असं ध्यान लागतं. देशाच्या भेंड्या चालू आहेत. भेंड्या खेळतात. तिला जमतच नाही होईल भेंड्यांची नाव. गारगोटी, गारगोटी, टी, तामिणी, 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 न न न न नो, एन, नागपूर, पुरो, आर, गिरी, आर, रशिया, झालं, आउट, नाही, रामपूर, रामपूर आहे की स्वतः आहे. बरोबर. स्वतःची गाव. वडाची वडाची वाडी. मी डिंकाचं गाव सांगितलं. सगळीकडे डिंकच मिळणार. वडाची वाडीला काय? अरे वडाची वाडी आहे ना. मग तिकडचा गणपती नाही काय? कसला गणपती? तू काय सगळीकडे गणपती असतात. हा मग वडगाव. वडाची वाडी म्हणे. मी उद्या पिंपळाचं गाव सांगेल. वडगाव. काही आपलं वी ना. वाटेवरची वाट. त्या गावाला सगळ्या वाटा आहेत. पास. त्यांच्याकडे येत पास. आहे की वडाळा. हा वडाळा. वडाळा. डड. परत वेळ आलं. एल एल. बाबा लचं गाव काय? नासुर्डे. हा गाण्याच्या भेंड्या चालू आहेत. तुमच्यावर न आलाय. न वरनं गाणं सांगा पटकन. टिक वन. आजोबांना विचार कोणतं आहे. तुम्हाला कोणतं गाणं येते आजोबा? आजोबांना कोणतं येते विचार. हो बाबा तुम्हाला कोणतं येते सांगा ना. अहो कुठलंही एक म्हणा. कुठलंही एक मिनिट. तुम्हाला कोणतं येतंय? अहो कोणतंही सांगा ना. एक कोणतं येते तुम्हाला ते सांगा ना. ये राते येतं का? ये राते ये मौसम. आपलं गाणं म्हणा बरं. मोठ्यांनी म्हणा. म्हणा ना आजोबा.
होतो 7 वाजता आपल्याला. नमस्कार, आम्ही पोहोचलोय पुण्याला. परफेक्ट टायमिंगला आलेलो आहे. जे आम्ही टायमिंग धरलो होतो, म्हणजे विचार केला होता की साधारण 5च्या दरम्यान पुण्यात पोहोचायचं, कारण उद्या परत रुटीन चालू होणार आहे ऑफिसेस, त्यामुळे जरा आराम करता आला पाहिजे. आता एक पिक्चर बघायचं अशी इच्छा आहे मुलीची, ते माहीत नाही पण ते डिपेंड ऑन मूड. आता आम्ही आमच्या घराच्या रूटला, घरातल्या रस्त्याला वळतोय. मस्त छान झाली सहल, छोटी सहल फॅमिलीबरोबर, कुटुंबाबरोबर सहल मस्त झाली. चला भेटू आपण आता पुढची जेव्हा सहल परत ठरवू तेव्हा. जय गुरु गणेश गणपती बाप्पा मोरया मोरया. एक तरी बॅग घेऊन ये. पोचलो पुण्यामध्ये, घरी पोचलो सुखरूप. भगवंताच्या कृपेने आशीर्वादाने आम्ही सगळी आता घरी पोचलो. आता पुढच्या सरी कशी आली बाबा सहल सांगा जरा. मजा आली का? बाय करा. बाय. जेवण कसं होतं? बाय बाय.